तर तुम्ही पाहू शकता आपली ही चिकनची भाजी मस्त काळ्या मसाल्याची आपली तयार झालेली आहे. तुम्ही घरी ट्राय करा. हाय फ्रेंड्स, मी अंजली लाईफस्टाईल तुमचे स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे चिकनची काळ्या मसाल्यातली भाजी. तर चला तर आपण पाहूया चिकनची भाजी. तर आपण हे चिकन घेतलेलं आहे. आपण हे आता 2-3 पाण्याने धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर हे आपलं चिकन धुवून झालेलं आहे. तर आपलं हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून झालेलं आहे. तर आपण आता गॅस ऑन करूया आणि गॅसवर परत ठेवूया. तर कुकर मध्ये 2 पळी तेल टाकूया. तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा थोडी हळद टाकूया. तेलामध्ये हळद गरम झालेली आपण चिकन टाकूया. चिकन हलवून घ्यायचं आहे चांगलं. हलवून झाल्यानंतर इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी. 1 तांब्या गरम पाणी केलेलं आहे आणि हे गरम पाणी आपण चिकन मध्ये सगळं ओतून घेऊया. बघू शकता आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आणि आपण हे शिजवण्यासाठी ठेवूया. ह्याच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत. तर आपलं हे चिकन शिजून झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर आपण ह्याला खाली घेऊन एका वाटीमध्ये काढून घेऊया. बघा हे आपलं चिकन शिजलेलं आहे पूर्ण. बघू शकता. हे आपण आता वाटीमध्ये काढून घेऊया. तर इकडे आपण गॅस चालू करूया आणि ह्याच्यावरती कढई ठेवायची. आता हे सगळे मसाले मी कट करून घेतलेले आहे. कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. तर आपण कांदा हा तेलामध्ये लाल करून घेऊया. लाल करण्यासाठी मी तेल टाकलेलं आहे. 1 पळी तेल.
तेलामध्ये कांदा ऍड करूया. ही कांदा पूर्ण ब्राऊन होईस्तोवर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचा आहे. कांदा लाल आणि ब्राऊन सुद्धा होत आलेला आहे. याच्यामध्ये आपण लसूण आणि अद्रकचे छोटे तुकडे पण टाकूया. ते पण लाल करून घेऊया. लसूण टाकला कारण लसूणला पण लाल करायसाठी उशीर लागतो. लसूण पण लाल होत आलेला आहे. आपण टाकूया हे खोबरं पण बारीक कट करून घेतलेलं आहे मी. तो पण तेलामध्ये पूर्ण परतून घ्यायचा, लाल करून घ्यायचा आहे. जेवढं ब्राऊन कलर काळा होईल तोपर्यंत परतून घ्यायचे आणि भाजी चवदार होते काळा केल्यावर. बघू शकता काळं होत आलेलं आहे. झाला पूर्ण ब्राऊन. आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो कट केलेला आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. ते पण मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये. तर आपला हा पूर्ण मसाला तयार झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि आपल्या छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. हे टाकून थोडस कोथिंबीर वरून टाकायचे आहे.
तर आपल्या मिक्सरला बारीक करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर आपण गॅस ऑन करूया. गॅसवर पातेलं ठेवूया. तुम्ही पातेलं कढई ठेवलं तरी चालतं. त्याच्यामध्ये आपण टाकूया 3 पळे तेल. तेल गरम झालं की आपण हे बारीक केलेलं ह्याच्यामध्ये टाकूया. हे झालेलं आहे तेलामध्ये, कारण आपण मगाशी त्याला फ्राय करून घेतलेला आहे मसाल्यांना. तर मी हे चिकन मसाला टाकत आहे. 1 2 अडीच चमचे टाकलेले आहे. अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. किंवा सगळं टाकायचं असेल पाणी तुम्ही टाकू शकता किंवा ठेवू शकता, कारण छोटे छोटे मुलं घरामध्ये असतात, त्यामुळे त्याला मिठाचं पाणी आवडतं, त्यामुळे तुम्ही मिठाचं पाणी ठेवू शकता. बघायचं आहे, तुम्ही मस्त भाजी झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडस नॉर्मल पाणी टाका, थोडस. थोडीशी कोथिंबीर. तर आपली ही भाजी झणझणीत काळ्या मसाल्यातले चिकन झालेलं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेले कांदा लसूण वगैरे सगळं त्याच्या पद्धतीने झालेलं आहे. बाहेरचं काही ऍड झालेलं नाही ह्याच्यामध्ये, फक्त मसाला झालेला आहे चिकनचा. तर आपली ही चिकनची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. अंजली लाईफस्टाईल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.